प्रिय प्रिय प्रियतमा, मला तू खूप आवडतेस. मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच वाटलं की आयुष्याचा जीवनसाथी शोधण्याचा प्रवास इथंच संपला. मला तू लयच आवडतेस. तुला पण जर मी आवडत असेन, तुझं उत्तर हा असेल तर लाल साडी नेसून ये, म्हणजे मला आपोआप कळेल की तुझं उत्तर हो आहे. मला वाटलंच होतं डॉक्टर, तुम्हाला पण मी आवडते. म्हणूनच तुम्ही गोळ्यांच्या चिठ्ठीसोबत हे लेटर मला दिलं. हेच जर तुम्ही समोरून सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. ही ध्यान नक्की त्या कंपाऊंडर कडेच आला असेल. त्याला लय नाद आहे असा. ही त्या कंपाऊंडरची नवीन शिकार तर नसेल ना? माझा एवढा चांगला डाव बिघडून टाकलास. तुझा खेळाला घाल देऊन तुला ना आणि चूक असली तरी एवढं मारतोय बारक्या पोराला. हा, बारक म्हणून डोक्यावर बसून घेतलंय ह्याला. त्याला काही एवढं कळत नाही होय बाहेर खेळायचं जाऊन. ते त्याच्या बापाचं वाड आहे, तो कुठं बी खेळल. आत्या, त्याला काय स्वप्न पडलं होतं का तू येणार आहे म्हणून? काय नाही ग, त्यांना फक्त कारण लागतंय दुसऱ्यांवर राग काढायला. वाकळं बडवल्या आणि बडवले माझ्या लेकराला. अगो बया, मारून तर किती वेळ झालाय आणि आता रडू येतंय होय रे तुला? नाटकी कुठलं. आवा अक्का मुका मार लागला असेल, त्याला दुखत असेल. टोन्या, मला सांग कुठे लागलं तुला? मला लागलं नाही. आजच्या सोडून तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मला रडायला आलं. खोटं बोलला, खोटं बोलला. त्या दुखत असं ते दाखवून करता. नाही नाही, अगं नाही मम्मी, अगं मला नाही काय झालं. नाही काय झालं, मला काय नाही झालं. आहे बघितलं का, त्या टोन्याला नुसतं मी हात लावला तर सगळी माझ्या अंगावर धावून आली. काय ग, माझा एवढा हक नाही होय माझ्या भाच्यावर? हो अगं हाय की, मग काय एवढं बदलून काढतात होय का? बोल आता तू बी मलाच बोल. एवढं माझ्या अंगावर चास आणला, एवढं मला भाजलं, त्याचं कुणालाच काय नाही. आका नको ना कालवा करू. अगं मी करतो खर्च, चल आपण दवाखान्यात जाऊ. खर्च करतो तर काही लय उपकार नाही करत. तुझ्या बायकोला सांग जरा पाहुण्याशी कसं वागायचं असतं ते. वय का, मग पाहुण्याने पाहुण्यांसारखंच राहावं. आहे बघितलंस का, काय म्हणती बघ तुझी सून. आता तिला माझी अडचण व्हायला लागली. तू सांग या घरात माझं काय नाही होय. काय ग इथं तुझं? आता दिलं ना लगीन करून, मग जा की तिकडे नवऱ्याच्या घरी. इथं काय गटोळ पुरलाय वय तुझं? रंगरस गेला आणि स्वतःना नाकरा केला, असं आहे तुझं. आहे आता ना मला अजिबात सहन होत नाही बघ. तुझ्यासाठी जीव तुटतो म्हणून मी इथं राहत होते. आता जातेच मी. तुम्हाला उचलून आणलं ना तरी बी मी येणार नाही. चाललेच बघ मी. जा, तुला कोण अडवत नाही. आहे बघा मी निघाले.
अगं जा. आय चालले मी. अगं जा. आता जातेच. जा. आत्याने दिलेला वय कमी पडलं होतं बाई तुला. तुला जर असला खेळ खेळलास ना घरात तू कालवा बंद कर. चहा करतास कंदा चहा चहा चहा. मग तुला मग आज लय खुश दिसताय. ती नवीन बाई जाळ्यात अडकली वाटतं. डिंपल, माझ्या आयुष्यात नवीन बाई आली म्हणूनच मी खुश होतो का दरवेळी? बाई आणि पैसा ह्याच्यातच तुमचं आयुष्य बरबाद होणार. हो का? डिंपल मॅडम, तुम्हाला सुद्धा पैसाच महत्वाचा आहे ना? काय झालं आता? का बोलती बंद झाली तुझी? होय, पाहिजे ना पैसा, म्हणून मी काय तुमच्यासारखं कोणाचं आयुष्य खराब करत नाही, खून खराबी करत नाही. हो का? पण त्यांच्याकडून माझ्याकडे आलेला पैसा तर घेतेसच ना? होय, आमच्याकडे म्हणतात चोराच्या घरात चोरी केल्यानं कधी पाप लागत नसतं. तू जरा जास्त बोलतीस असं वाटत नाही का तुला डिंपल? नाही, असं जर का असेल तर इथून पुढे तुला एक पैसे मिळणार नाही. काय डॉक्टर, तुम्ही लगेच मनावर घेता. मी आता आपल्या अशीच मस्करी करत होती. असाच राग आहे ना त्या चंदाला पण दाखवा. तिला म्हणायचं 1 रुपया बी देणार नाही, लगेच निघित ना असं म्हणायचं तिला. नाही नाही, असं काही म्हणायची गरज लागणार. ती स्वतः इथून निघते की नाही बघ. म्हणजे काय डिंपल, आपल्या आयुष्यात खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, आपण उगाच त्यांना मोठे समजत असतो. हे चंदा प्रकरण हे सुद्धा तसं छोटसच आहे, आपण विनाकारण त्याला मोठं समजत होतो. आता तुझ्या घरातलेच बघ, तिला स्वतःहून धक्के मारून इथून हाकलून देतात की नाही बघ. वय असं काय केलंय तुम्ही? कळेलच ते तुला लवकर. तेव्हा तुझ्या घरातून आवाज आला पाहिजे होता. अक्का, खबरदार चंदाच्या वाट्याला गेला तर गाठ माझ्याशी आहे. अव ती घरातली सगळी कामं करती, गप खाली मान घालून राहती, तरी का त्रास देताय तिला? ए मंगले, आवाज खाली करा तुझा पहिला. हा, खबरदार बिबरदार तर अजिबात मला बोलायचं नाही त्या चंदीपायी. आली मोठी म्हणे बिचारी, लय ग तुला तिचं कौतिक. हा, ती काय तुला गटुळ बिटुळ देती का काय तवा? कारण मी तिला बहीण मानलंय आणि तिला कोणी त्रास दिलेला म्या खपून घेणार नाही. वा ग वा, म्हणजे घरातल्या माणसांना केराची टोपली दाखवायची आणि बाहेरच्या माणसांना इथं वाड्यात पोसायचं होय, आणि नेऊ द्या समजा वाडा धुवून मग त्यांनी. काय रे बाबू, तुझं काय डोळं बिळं फुटलं का काय? हा, तुला कळत नाही घरात काय चाललं ते? अगं अक्का, तुला जसं वाटतंय ना तशी नाही चंदा. काय ग बया, काय जादू बिदू केली का काय त्या बयानं या सगळ्यांवर? काय माहिती? आली का? हा ये, अशी समोर ये. हा, आणि आता तूच तुझ्या तोंडाने सांग, तू इथं कशासाठी आली, तू कोण आहेस आणि काय करणार आहेस इथं येऊन ते? अहो आत्या, असं काय करताय तुम्ही? मी काय बिघडवलंय तुमचं? सारखं सारखं माझ्या मागे लागता. तुम्हाला एवढाच माझा त्रास होत असेल तर खरंच जाते मी इथनं. मंगलताई, आजे, तुम्ही मला अडवू नका, मी खरंच जाते इथनं. अजिबात जायचं नाही तू, आणि ह्या वंदीचं ऐकून तर नाही. वंदे, तुला काय दुसरी कामं नाहीत का ग? सारखी त्या पुरीच्या माग लागती. ते घे सुरीन घाल वरीन, कुणी सांगितलंय का तुला? तीच म्हणते मी, पाहुणी म्हणून आलात ना, गप खा आणि राहा. कशाला काढा करताय? ए, मी काय तुमच्या तुकड्यावर नाही जगत इथं. इथं माझा वाड्यात हिस्सा आहे ना, म्हणून राहते. हा बाबू, सांग तुझ्या बायकोला. अरे वाईस ग बसाना, कटो कापटून घेऊ. हा, तुला दुसरं येत आहे काय? डोकं फोडून घेईन. पहिला ह्या बाईला घराच्या बाहेर काढ. वंदे, तू का ग सारखी बोंबालतीस? का तुला प्रत्येक वेळेला तमाशा केल्याशिवाय जमतच नाही? ह्याचे अगं असून देत ना. अगं मी का नाही व्हिडिओ काढतोय, नंतर ना आपण बघत बसू. लय मजा येते. मारी सरलाच वाटत नाही. ए चंदे का फंदे, आता तुला मी शेवटचं सांगते, ते रडायचं नाटक बंद कर आणि तुझ्या तोंडानं तू सांग, तू कोण आहेस आणि काय असते. ठीक आहे, तू नका सांगूस, आता मीच सांगते. हिला लय साधी बोळी समजताय ना तुम्ही. ही कोण आहे माहितीये का? ही मुंबईमध्ये काय करते ते बी तुम्हाला माहिती नाही. ही मुंबईमध्ये दारूचा गुत्ता चालवती.
अक्का तोंडाला येईल ते बोलू नका बरं का काय मी. अगं खरं ते सांगते मी. सांग की तू तुझ्या तोंडानी की मी दारूचा गुत्ता चालवते म्हणून. बोल की आता. चंदा, वंदी अक्का बोलतायत ती खरं आहे का? अगं तिला काय विचारतीस. बरं झालं डॉक्टर तुम्ही आले. आता डॉक्टरांनाच विचार. डॉक्टर तुम्हीच सांगा, ही मुंबईमध्ये दारूचा गुत्ता चालवती का नाही? काय चंदा दारूच्या गुत्त्यावर? अहो काही काय बोलताय. खूप गरीब घरातून आहे ती. काबड कष्ट करते, धुणं भांड्याची कामं करते होती. बळा डॉक्टर, अरे किती खोट आहेस तू. आता तूच तर मला सांगितलंच नाही दारूचा गुत्ता चालवती मुंबईत म्हणून. मी कधी काही काय बोलताय. अहो भलतेच आरोप लावू नका माझ्यावर तुम्ही प्लीज. बया मंगले, अगं तुझं होणारा जावाई लय ग खोटारडा आहे. अगं त्यांनीच मला सांगितलं हे समज. बरं झालं तुम्ही सापडलात, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. डॉक्टर पोटात खूप दुखतंय. म्हणजे मी रात्रीच येणार होते, पण म्हणलं एवढ्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब करणं बरं नाही वाटणार ना. मला माहितीये तुमच्या हातात जादू आहे. मी गोळ्या देतो तुम्हाला. आधी मला चेक तर करा. चला ना. या ना डॉक्टर. करा डोळे बघू. डोळे नाही, पोट दुखतंय. इथे ए चंदा, तुला मम्मीने बोलवलंय. येती सांग. अगं लगेच बोलवलंय. काहीतरी अर्जंट काम आहे. एवढं काय महत्वाचं काम आहे ग? ते मला माहित नाही, पण तू जा. कुठे? हो इथे. तू रात्री काही बाहेरचं खाल्लं होतं? नाही ना, आमचे हे कुठे घेऊनच जात नाहीत बाहेर खायला फिरायला. तुम्हाला आवडतं का फिरायला? हो मला आवडतं. पण क्लिनिकमुळे जमत नाही. या मी तुम्हाला गोळ्या देतो, त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. ही गोळी सकाळी आणि रात्री घ्या. दूषित पाणी झालं त्यामुळे. बाकी बरं डॉक्टर, तुमच्या इकडे ऍडमिट होण्यासाठी कोणता रोग व्हावा लागेल? प्रेमरोग. हो काय बोलताय तुम्ही. हे माझ्याकडे पेशंट बरं होण्यासाठी येतात आणि तुम्ही काय बोलताय. अहो मला घरात खूप बोर होतं ना, म्हणून. नाही मान्य आहे, हे काही विरंगुळा केंद्र आहे का? तुम्ही या, आता बाहेर पेशंट असतील वाट बघत असतील. बर ठीक आहे, पण मी परत येईन ना. हो. किती झाले? 2000. मागच्या वेळीचे 1000 आणि आत्ताचे 1000. येऊ मी? हो बाय. डॉक्टर, ती बाई बघितली का? स्वतःहूनच तयार झाली लुटून घ्यायला. हो पण चंदा इथे असेपर्यंत असं काही करता येणार नाही. अहो मग तिचा विषय संपून टाका ना. किती दिवस तिला असं घाबरून काम करणार आहे? नाही डिंपल, आपल्याला काहीही करता येणार नाही. आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काय ते चंदाकडे माझ्या विरोधात काहीतरी पुरावे,
आणि ते काय ते शोधून काढलं पाहिजे. अहो पण ते कसे शोधणार? ए चटक चिमणे, कंपाऊंडर वर राहून तू पण खोटं बोलायला शिकलेस काय? मंगलताई म्हणाले मला बोलवलं नाही म्हणून. वय का? मग ते मला जरा भास झाला असेल. गब्बसतीस का आता? मला चांगलं माहिती आहे तुमच्या दोघांचं काय चाललंय ती. तुम्ही दोघं मिळून मला मारायचा प्लॅन करताय ना? पण या चंदाला मारणं एवढी सोपी गोष्ट नाही, कळलं? तुम्ही दोघं मला मारायच्या आधी मीच तुमचा जीव घेणार. तुमच्या दोघांना संपून मी स्वतःहून जाईन जेलमध्ये. म्हणजे तर ज्या बायकांना तुम्ही मारलंय का नाही त्यांचा आशीर्वाद तरी मिळेल मला. आणि ज्या बायकांचा तुम्ही जीव घेणार आहे त्या वाचतील. आणि देवी सिंगला मारण्याचं पुण्य मला मिळेल. आणि ते पुण्य मला पाहिजेच. अरे काय झालंय? अरे काय झालं तरी काय पण? माकडा बंद कशाला केलं? कशाला केलं म्हणून विचारतोस काय? हा काय आजपासून काय मॉल मध्येच घ्यायला सुरुवात केली काय तू? आज घ्यायची गरज नाही. हा म्हणजे कालची नशा असेल डोक्यात, ते नाचून नाचून उतरवतोस नाही का? ही प्रेमाची नशा आहे, चंदाच्या प्रेमाची नशा. काय काय बोलायला लागलायस तू? ही गुडघ्या बिडघ्या पडला नाहीस ना तू? हा काय याड लागलाय तुला? वय चंदाच्या प्रेमाचं याड लागलंय. तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला बजा. हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? म्हणजे ती स्वतः येऊन तुला बोलली का तू तुझ्या मनच सांगतोयस? अरे बजा, ती लाल साडी नेसून आली होती. लाल साडीत आहे की नाही, ती लय भारी दिसत होती. ती मला काय म्हणली माहितीये? ती मला म्हणली की लग्नासाठी मला तुझ्यासारखा मुलगा चालेल आणि तिचा लग्नाला होकार आहे. हे पण ह्या मध्ये लाल साडीचं काय आलं? मला हे बघ कळायला असं इस्कडून सांग, आधीच सांगतोय, नाही तर दातच पाडीन तुझं एका बुकीतच. सांगतो म्या आहे ना, म्या तिला लव्ह लेटर लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर लाल साडी नेसून ये. आणि ती लाल साडी नेसून आली बाबा. तुम्हाला बघून ना मला असं प्रेमात पडायला होतं. डॉक्टर, कपाटाची चावी द्या, मला तुमची बॅग भरायची. कशासाठी? आपण पळून जायचंय आता. हे पळून जायचं म्हणजे काय तुला खायचं काम वाटतं का? मी जर का पळून गेलो तर पोलिसांचा संशय खात्रीमध्ये बदलेल आणि ते हात धुवून माझ्या मागे लागतील. मला लागू द्या ना. तुम्ही अशा ठिकाणी लपा जिथं तुम्हाला पोलीस कधी शोधू शकत नाही. हो? अशी कुठली जागा? सांग ना, कुठली जागा आहे? आणि मी जर का पोलिसांना सापडलो ना तर माझ्याबरोबर तूही सापडशील, लक्षात ठेव. आणि काय ग, जेव्हा मी पळून जायचं म्हणत होतो तेव्हा शांत होतीस आणि आता माझ्या मागे लागली पळून चला म्हणून. मग आता काय करू म्या? त्या चंदाचा पार वैताग आलाय मला भ्या वाटायला लागलंय. डॉक्टर, तुम्ही तिला वाड्यात ना हाकलून द्या ना. डिंपल, तू बसित. मी कधी नाही म्हणालो का या गोष्टीला? तिला इथून हाकलून द्यायचंच आहे. तू शांत राहा, जरा दम धर. काय प्रत्येक गोष्ट आपल्या मनात आलीच की ती झालीच पाहिजे असं नसतं. तू तिला इग्नोर कर. काही दिवस तिच्यापासून जरा सावध राहा. वय ह्यातलं मी काहीच करणार नाही. मला इथं नाही राहायचं म्हणजे नाही राहायचं. आणि डॉक्टर, तुम्ही जर माझ्यासोबत पळून नाही आले तर तुमचे सगळे कारनामे जाऊन त्या चंदाला सांगेल मी. डिंपल, तू
तुमच्याशी बोलतीया. मंगल, अगं कवाचा चहा काय मिळतोय का नाही? काय बाई ह्या घरात साधा चहा बी लवकर मिळण्यात आलाय. अहो जरा दम धरत जावा की. अगं किती वेळ थांबू? एका मस्त का ही घ्या हात पुढे करा. सावकाश जरा गरम. अगं, वाजतंय की. हाय का टिंपे, तो मोबाईल बाजूला ठेव आणि एवढे तांदूळ निवडून दे मला. मम्मी मी तुला किती वेळा सांगितलंय मी ऐसे काम करने के लिए पैदा नहीं हुई. मी मोठी कामं करणार. वय का? मग ती करत नाही तर ही काम कर. अगं उद्या लगीन झाल्यावर तुझ्या घरातली कामं तुलाच करायची आहे ती ना. तेव्हाच तेव्हा बघता येईल. आता ही चंदा आली ना तिला सांग काम. अजिबात नाही, तूच करायचंय. चंदा आल्यापासून घरातल्या कामाकडे अजिबात ध्यान देत नाहीस. धर धर म्हणती ना. बया डिंपे, अगं किती दिवस इथं घरात राहून असली काम करणार आहेस. बया मी तर तुझ्या जागी असते ना तर अशा हळदीच्या अंगानं इथं राहिलेच नसते, कवाच लगीन केलं असतं. होय का? तुझ्या जागी मी असते ना तेवढे दिवस माहेरात राहिले नसते, कवाच निघून गेले असते. ए तुला काय अडचण होती ग? हे आहे बघितलंस का? अगं एवढा त्रास होतोय ना तर दुसऱ्याच्या भानगडीत कशाला ग नाक खुपसती? तिच्या लग्नाची काळजी कशाला पडली ग तुला? अगं आई, असं कसं म्हणती? अगं ती माझी भाची आहे, तिची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? मी तर म्हणते एखादा चांगला पोरगा बघून तिचं लगीनच करून टाकू आपण. माझ्या ओळखीची लई चांगली चांगली पोरं आहेत. हा तुम्ही फक्त हो म्हणाच. बघा कशी लाईन लावते वाड्या पोरांची. घरावर नाही कौल आणि रिकामा डौल. तुला काय करायचंय ग? हा त्यांचं ती बघत्याल. तुझ्या नवऱ्याची काळजी कर तू. नाहीतर काय, आमच्या घरातल्या गोष्टीत पडायची काय गरज आहे तुम्हाला? आमची पोरगी हाय, आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही नका काळजी करू. वय आत्या, एक वेळेस ना मी अशीच राहील पण तू सांगितलेल्या पोराशी कधीच लगीन करणार नाही. मम्मी ही घे. अगं डिंपे, एवढं ते आई तर खाते तिला सांग काम. काय बाया जमाना आलाय. आमच्या टायमाला निस्ता लगीन असा शब्द बी तोंडातून काढायची सोय नव्हती. आणि आता हिथं बघा या आजकालच्या पुरी अजिबात कसली चाड नाही. ना लाज ना लज्जा, सगळं इकून खाल्लंय. दिसल त्या पोराबरोबर पळून जायचं. ही तरी काय दुसरं वेगळं करणार आहे म्हणा. अक्का वाई चांगलं बोला. अहो डॉक्टरांशीच लगीन होणार आहे तिचं. धर त्याच्या साखर टाकून आण. संपली आहे त्यातच. डिम्पलचं लग्न या कंपाऊंडरशी साहेब, इतक्या रातच्याला का बोलवले मला? त्या देवी सिंग विरुद्धचे सगळे पुरावे हवेत आम्हाला. कोण देवी सिंग? मला नाही माहिती साहेब. हे जास्त शहाणपणा करायचा नाही. तू कोण आहेस, काय आहेस याची सगळी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. मुंबईत दारूचा गुत्ता चालवायचीस ना? हा देवी सिंग तुला तिथेच भेटला. तुम्ही दोघं लग्न करणार होतात बरोबर ना? अहो नाही साहेब, असं काय नाही. आमच्याशी खोटं बोलायचं नाही. तुला ज्या शेटजीचे फोन येतात त्याला कंप्लेंट करायला सांगू का? जेलमध्ये जाशील मग. नाही साहेब, असं काय करू नका. मी मदत करते तुम्हाला. खरं तर माझ्याकडे त्याच्या विरोधात कुठलेच पुरावे नाहीत, पण तू देवी सिंग असल्याचा माझ्याकडे पुरावा आहे असं खोटं सांगितलं मी त्याला. त्यामुळे मला जरा दपकू नये, नाहीतर कवच घराबाहेर काढलं असतं. तू खरं सांगतेस? अहो खरं सांगते साहेब. मी त्याने मला एकदा मारायचा पण प्रयत्न केला. मारायचा? होय साहेब, पण चंदा पण अशी लिचीपिची नाही. अशा 10 देवी सिंगला पुरून उरणारी आहे. तिथंच धुदू धुतला त्याला. त्यामुळे आता जरा मला टरकून असतोय. तू इतके दिवस त्या वाड्यात राहतेस, तुला त्याच्या विरुद्ध काहीच सापडलं नाही? एवढं सोपं आहे वय साहेब. अहो नावाचा देवी सिंग आहे तो. महाचालू माणूस आहे. त्याने सगळं पुरावं गायब केलं. नाही, मला नाही वाटत असं. त्याने ज्या ज्या माणसांना मारलंय त्यांच्या बॉड्या इतक्या सहजासहजी लपवणं हे सोपं काम नाही. आपल्याला त्या वाड्यातच काही ना काही पुरावे नक्की सापडले. त्याने ज्या माणसांना मारलंय ना त्यांच्या बॉड्या त्याने वाड्यातच कुठेतरी पुरलेल्या असतील. तुम्ही काळजी करू नका साहेब. मला त्याला फासावर लटकलेलं बघायचंच आहे. माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेन. पण खरंच त्यांनी बॉड्या जर वाड्यात लपवल्या असतील
तर 2 दिवसात मी त्या हुडकून काढते का नाही बघाच. अण्णा अण्णा नाही काहीतरी चुकतंय. अन्न हा अन्न वसत तर वस्त्र ही जोड शब्द कशाला येतात हेच कळत नाही. अन्न वस्त्र मला पहिले वेलांटीनी वलकनावर हा अन्न वस्त्र निवारा साक्षी काय लिहिलंय शिक्षण. हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या. हे कशाला रे बाडबाडतोयस? तर झोपू दे की मला. अगं हाय का आता मम्मीनं मला अभ्यास करायला लावलाय आणि जर मी नाही ना केला तर मम्मी मला लय ओरडेल. हो तर मोठा कलेक्टर नाही का बनणार तू? अभ्यास लावलंय ती. मग आता तूच सांग मम्मीला की मीच त्याला बोलले म्हणून त्याने अभ्यास नाही केला. नाहीतर मीच सांगतो आजी मला लय ओरडली म्हणून मी अभ्यासच नाही केला. इकडं अभ्यास कर नाही तर झोपा काढ. मोठा साहेब बनणार नाही का? का नाही बनणार साहेब? बनाल पण माझं लेकरू साहेब. तुम्ही आशीर्वाद चांगला द्या म्हणजे झालं. टोन्या बाहेर जाऊन अभ्यास कर चल. आता मम्मी आजी मला किती ओरडली माझा सगळा मूडच गेलाय अभ्यास करायचा. वय एका रट्ट्यात मूड बाहेर काढीन. चल अगं चल म्हणती ना चल. ए तो गेला असं तर बंद कर बाया लाईट. भाई करती. आता कुणाचं मड बसवलं? कुणी लाईट लावली का? जरा सुद्धा झोपून दिनात घातलं होंडा बरे त्यांना. अगं आहे मीच आहे. कशाला उगाच शिव्या देते? काय ग तुला लाईटीचा त्रास होतोय? अगं मला त्रास होतो माहिती आहे रे तुला लाईटीचा. मला झोप येत नाही. बया आईला दिसायला बिसायला लागलो का काय? थांब जरा चेकच करते आता. अगं काय सारखं चाललंय का? चालू बंद तो बल घालवते का वाड्या जाळतेस? जरा ग बस की. बया आहे तुला दिसत होय ग? मला दिसू दे नाही तर नाही दिसू दे. मग ऐकायला येते ती बटन खटाखटा करते असती. बर ते जाऊ दे. अगं आहे मी ना तुला लय महत्वाची गोष्ट सांगायला आली. ती आपल्या घरात ठेवली ना पोरगी. अगं ती चंदी अगो ती पक्की चाबरी आहे. ती ना तुमच्यामुळे एक वागती आणि माझ्याशी वेगळंच वागती. अगो हा मग माणूस बघून वागणारच किती. तू आता तिला एवढ्या शिव्या घालतेस वाटेल तसं बोलतेस म्हणलं तुझ्या काय फुलं व्हायला. अगं आजकालची दुनिया एवढी संत म्हणून नसतंय कोण. घे तू तिचीच बाजू घे. पण खरंच ग आहे मी तुला म्हणून सांगते हे. ती चंदी ना आपल्या घरातलं समज पैसे घेऊन पळून जाणार आहे. तिचा ना तुझ्या दागिन्यावर बी डोळा आहे. पण तू अजिबात घाबरू नको. मी आहे ना मी तुझे दागिने जपून ठेवीन. तू फक्त माझ्याकडे ठेवायला दे. हा अगं तुला घातली म्हणून डाबऱ्यात तुला भरली रागात पिती लवकर. तुला आली पटकी तुला. अगं तिला नाही तुलाच पाहिजेत म्हण की दागिनं. का एक फुटका मनी सुद्धा तुला देणार नाही. जा ते लाईट बंद कर जा मला झोपू दे. बोल आता तुम्ही मलाच बोल. आता तुझी लेख आहे ना मी. अगं आहे सक्की लेख आहे ग मी तुझी. पण तुझा अजिबात विश्वास नाही. पण ना मी खरंच ग खोटं नाही बोलत. ती कुठली पया तिची लय तुम्हाला दया येतील. माझं काय वाटत नाही ना. माझं तिलाच घेऊन जातेच मी. ए नको एवढंच काय नुसती बोंबाती या. माझं डोकं एकतर दुखतंय. जरा सुद्धा बाया झोपून देत नाही. त्यांना सारखं दागिन्याचं नजर पडलं या. थांब जरा ते चष्मा काढते. अहो तुमच्यासाठी चहा. डॉक्टर चंदाचा जो पैसा लुबाडला होता तो कुठे ठेवलाय हो? म्हणजे आतापर्यंत किती बायकांना लुबाडले? तुला कोणी सांगितलंय? हाय का
मला कोण सांगणार आहे? तुमच्या त्या लाडक्या चंदनच सांगितलंय. तिने सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवलास. खरं सांगू का, माझ्या या जगात आहे ना तुम्ही सोडून सगळ्यांवर विश्वास आहे. म्हणजे तुम्हाला राग येऊन नका देऊ, तुमचा विश्वास नाही तोडणार मी. अहो त्या चंदाने तुमच्याबद्दल लय कान भरवलेत माझे. मला म्हणत होती डॉक्टर चांगले नाहीत, त्यांच्याशी लगीन नको करू. मग चांगलंय की, नको करूच लग्न. हाय का डॉक्टर, तुम्ही लगेच असं बोलता? हे डिंपलचे कान एवढे हलके वाटले का तुम्हाला? आणि तुम्हाला चांगलंच माहिती मला थोडी संसार करण्यासाठी लगीन करायचंय. मला लगीन का करायचं याचं कारण तुम्हाला माहित आहे ना. मग मी कशाला विश्वास ठेवू? झालं तर मग कशाला टेन्शन घेतेस? असं कसं टेन्शन कसं नाही येणार? आज तिनं माझे कान भरवले, उद्याच जर असे कान माझ्या मम्मी पप्पांचे भरवले तर? असं होतं का म्हणे? म्हणूनच सांगते तिचा लवकरात लवकर निकाल लावा. आणि डॉक्टर, तिच्यामुळे आपलं लगीन जर नाही ना झालं तर माझं हिरोईन व्हायचं स्वप्न अधुरं राहील. तुम्ही करा ना काहीतरी तिचं. डिंपल, तिने तुमच्या घरच्यांना सांगितलं ना तरी मला काही फरक पडणार नाही, कारण यात सगळ्यात मोठं नुकसान तुझं होणार. त्यामुळे तू लक्ष ठेव तिच्यावर. ठीक आहे, ठेवते हा मी लक्ष. आणि तुम्ही फक्त नवीन बायकांच्या मागं फिरा हा. मी देते ध्यान, फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा. तिने जर मम्मी पप्पांना सांगितलं ना तर फक्त आपलं लगीन नाही मोडणार, तर तुम्हाला पण जेलमध्ये जावं लागल. त्यामुळे लवकरात लवकर तिचा बंदोबस्त करा. ते तर करायचंच आहे डिंपल. खूप त्रास दिला तिने मला, डोक्यात गेली माझ्या ती. डिंपल एक काम कर, डोकं ना खूप दुखतंय. माझ्या रूम मध्ये जा, टेबलच्या ड्रॉवर मध्ये बामची बाटली ठेवली ती घेऊन ये. आणती. पण तुमचं डोकं का दुखतंय? त्या चंदाने तुमचं लय डोकं फिरवलंय का? डिंपल, जातेस का इथनं? हेच बोलायचंय ना तुम्हाला? जाते म्या, आणते बाम. हे थांब. तू इथं काय करतेस? मारलेल्या माणसांच्या बॉड्या लपवायला इथं कुठं जागा आहे का ती शोध. काय अगे काय बोलतेस तू? अशा बोड्या कधी घरात ठेवतात का? आणि हे बघ, असं काय बी बोलत जाऊ नको, मला लय भ्या वाटतं. मी जाते. ए थांब, कुठे चालली? उभं राहायचं इथं. सोडा ना तर मी वरडेल. वरड. मी वरडेल. जागेवरचा आवाज बंद होईल तुझा. काल तुला एवढं समजवलं तरी बी तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही. सुधारणार नाहीस तू. तू का माझ्या मागं लागलीस? मला नाही तुझ्याशी बोलायचं. तुला जे काय बोलायचं ना ते डॉक्टरांशी जाऊन बोल. तुझा माझा काही संबंध नाही. असा कसा संबंध नाही? तू माझ्या न होणाऱ्या नवऱ्याची होणारी बायको आहेस. अगं पण मी काहीच नाही केलं. प्लीज मला जाऊ दे. मी कुठं म्हणलं तू काय केलंस? पण आता करायचं. मी विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं द्यायची. तू त्या देवी सिंगला मदत करतीस ना? त्याच्या प्रत्येक गुन्ह्यात सामील असतीस. खरं सांग. जाऊ दे, तुझं थोबाड बघूनच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मला सांग, मारलेल्या माणसांच्या बॉड्या कुठं लपवल्या?